ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಥರ್ಡ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಪಾಠ ಆಯಿತು. ಮೌಸಿದು ಲೆಸನ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ಆಗಿದೆ. ಇವಾಗ ನಾನು ಅದರದ್ದು ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಓಕೆ, ಅಷ್ಟು ಲೆಸನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಆ ನಂತರ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ನ कॉपी ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ओके मಕ್ಕಳ, बनी शुरू ಮಾಡೋಣ. फर्स्ट मेन एक वाक्य में उत्तर लिखिए. माँ के जैसे प्यारी कौन थी? माँ के जैसे प्यारी मौसी थी. सेकंड क्वेश्चन, मौसी सभी को किस समय में साथ देती थी? मौसी सभी को सुख दुख के समय में साथ देती थी. थर्ड क्वेश्चन, दोपहर होने पर मौसी कहाँ पहुँच जाती थी? दोपहर होने पर मौसी स्कूल के फाटक पर पहुँच जाती थी. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन, मौसी बच्चों को क्या क्या खिलाती थी? मौसी बच्चों को चने, टिकिया, मूंगफली खिलाती थी. फिफ्थ क्वेश्चन, मौसी के बिना सारा मोहल्ला कैसा लगता था? मौसी के बिना सारा मोहल्ला सूना सूना लगता था. सिक्स्थ क्वेश्चन, लड़के भागकर क्या उठा ले आए? लड़के भागकर खाट उठा ले आए. सेवेंथ क्वेश्चन, बच्चों ने हेडमास्टर से क्या विनती की? बच्चों ने हेडमास्टर से विनती की कि मौसी को स्कूल में काम दिया जाए. एथ क्वेश्चन, मौसी के जीवन में कैसे दिन लौट आए? मौसी के जीवन में खुशी के दिन लौट आए. 2-3 वाक्य में उत्तर लिखिए. मौसी बच्चों को कौन कौन सी कहानियाँ सुनाती थी? मौसी बच्चों को तोता तोती की कहानी, काट के घोड़े की कहानी, वीरोचित कहानी आदि सुनाती थी. बच्चे मौसी को कहाँ कहाँ ढूंढते थे? एक दिन जब स्कूल की छुट्टी हुई तब बाहर फाटक पर मौसी नहीं मिली. शाम को बच्चे खेलने गए तो मौसी पेड़ के नीचे भी दिखाई नहीं दी. तब बच्चों को मौसी का ना दिखाई देना मालूम हुआ. मकान के अंदर से बच्चों को कैसे आवाज़ सुनाई दी? मकान के अंदर से बच्चों को ऊंची ऊंची आवाज़ें सुनाई दी. फोर्थ क्वेश्चन, बच्चों को क्यों गुस्सा आया? बच्चों को मौसी के बहुत बुरी हालत में देखा. इसके बाल उलझे हुए और चेहरा सूखा हुआ था. ऐसी स्थिति में देखकर बच्चों को बहुत गुस्सा आया. थर्ड में 3-4 वाक्य में उत्तर लिखिए. फर्स्ट क्वेश्चन, मौसी और बच्चों के बीच में क्या बातचीत हुई? हॉकी मैच के बाद जब लड़कों ने मौसी को देखा तो उसकी हालत कुछ अच्छी नहीं थी. उन्होंने मौसी से अनेक सवाल पूछे और उसे कहीं न जाने देंगे की बात कही. यहाँ सुनकर मौसी रो पड़ी. नेक्स्ट, बच्चों ने मिलकर मौसी की सेवा किस प्रकार की? कन्हैया अपने घर से दरी और तकिया उठा लाया. योगराज अपने घर से एक कटोरी दूध लाया. गोपाल अपने घर से लैंप उठा लाया. बलदेव ने अपने पिता से बीमार मौसी का इलाज करवाया. इस तरह बच्चों ने मिलकर मौसी का सेवा की. थर्ड क्वेश्चन, मौसी के खुशी जीवन का वर्णन कीजिए. मौसी फिर से स्कूल के आंगन में आने लगी. बच्चों को कहानियाँ सुनाती, मोहल्ले का चक्कर काटती, सभी घरों में आंक कर लोगों का हालचाल पूछती. शाम होते समय अपने कोठरी में चली जाती. इस तरह मौसी हंसी खुशी दिन बिताती थी. फोर्थ में रिश्ता जानिए और लिखिए. ನೋಡಿ, पिता के पिता दादा, माता के पिता ಏನು नाना, पिता के बहन बुआ, माता की बहन मौसी, पति पत्नी के पिता ससुर, पति पत्नी की माता सास, बेटे की पत्नी बहू, बेटी का पति दामाद. नमूने के अनुसार लिखिए. ಸ್ವಲ್ಪ ಝೂಮ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಹಾಂ ನೋಡಿ, कहानियाँ, माला मालाएं, बात बातें. ನೋಡಿ, लड़की लड़कियाँ, माता माताएं, आँख आँखें, कोटरी कोटरियाँ, दिशा दिशाएं, दरार दरारें.
पहेली पहेलियाँ, घटना घटनाएं, दुकान दुकानें. ओके. नेक्स्ट मेनू पर्याಯವಾಚಿ ಶಬ್ದ लिखिए. ಪೇಡ್ ವೃಕ್ಷ ತರು ಪರ್ಯಾಯ ಅಂತಂದರೆ ಈಕ್ವಲ್ ವರ್ಡ್ಸ್ ಅಂತ ಆಯಿತಾ. ಘೋಡ ಅಶ್ವ ತುರಂಗ್, दूध पच क्षीर, पानी जल नीर, घर आलय निवास, औरत स्त्री महिला. नेक्स्ट मेनू सार्थक वाक्य बनाइए. सबको जैसे मौसी प्यारी माँ थी के. ನೋಡಿ ಆನ್ಸರು ಅಂದರೆ ಸರಿಯಾದ ಪದಗಳನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹೋಗಿರುತ್ತೆ, ನೀವು ಸರಿಯಾಗಿರೋದನ್ನು ಸೇರಿಸಿ ಬರಿಬೇಕು. ನೋಡಿ, ಮೌಸಿ ಸಬ್ಕೋ ಮಾँ के जैसी प्यारी थी. वीरोचित सुनाती मौसी थी कहानियाँ. मौसी वीरोचित कहानियाँ सुनाती थी. दिन दूसरे मैच हॉकी लौट खेल कर रहे थे. दूसरे दिन हॉकी मैच खेल कर लौट रहे थे. फोर्थ वन, पीने पानी के लिए मुन्नी लाई. मुन्नी पानी पीने के लिए लाई. कन्नड़ में अनुवाद कीजिए. फर्स्ट वन, बच्चे नीम पेड़ के तले खेलते थे. ಮಕ್ಕಳು ಬೇವಿನ ಮರದ ಕೆಳಗೆ ಆಡುತ್ತಿದ್ದರು. ಉಸೆ ಸಬ್ ಮೌಸಿ ಕಾಕರ್ ಪುಕಾರ್ತೆ ಥೆ. ಎಲ್ಲರೂ ಅವರನ್ನು ಮೌಸಿ ಅಂತ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಿದ್ದರು. ಥರ್ಡ್ वन, बच्चों के लिए तो वह सेवा की मूर्ति थी. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವರು ಸೇವೆಯ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದ್ದರು. सबके घरों में झांक कुशल ಕ್ಷೇಮ ಪೂಜ್ತಿ ಥಿ. ಎಲ್ಲರ ಮನೆಯ ಕುಶಲ ಕ್ಷೇಮವನ್ನು ವಿಚಾರಿಸುತ್ತಿದ್ದರು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೇನು ನಮೂನೆ ಕೆ ಅನುಸಾರ ಲಿಖಿಯೇ. दूध मलाई ಮಾಖನ್ ಘೀ ಮಿಠಾಯಿ. ಅಂದರೆ ಹಾಲಿನಿಂದ ನಾವೇನೇನು ಪಡಿತೀವಿ? ಮಲಾಯಿ, ಮಕ್ಕನ್, ಬೆಣ್ಣೆ, ತುಪ್ಪ, ಸ್ವೀಟ್ಸು. नेक्स्ट पेड़ फूल पत्ते ऑक्सीजन वर्षा बारिश सोना गहने. फूल खुशबू इत्र शहद रस कागज़ किताब थैली. नेक्स्ट मेनू पाठशाला में और घर में आपको क्या क्या करने के लिए कहा जाता है और क्या करने के लिए मना किया जाता है. ತಾಲಿಕಾಗ್ ಮೇ ಲಿಖಿಯೇ ಅಂತಂದರೆ ನೀವು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಏನೇನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಏನೇನು ಮಾಡ್ತೀರಾ, ಏನೇನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ನಿಮ್ಗೇನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇದೆ, ಏನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂತಂತ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ. ನೀವು ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೇ, ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಏನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ನೋಡಿ. ಪಡ್ನಾ ಹೇ, ಓದಬೇಕಲ್ವಾ. ಸುನನಾ ಹೇ ಅಂದರೆ ಕೇಳಬೇಕು, ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಕೇಳಬೇಕು. ಲಿಖನಾ ಹೇ ಅಂತಂದರೆ ಬರಿಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಆಲಸ್ಸನ್ನು ಬಿಡಬೇಕಲ್ವ. ಆಲಸ್ ಅಂತಂದರೆ ಸೋಂಬೇರಿತನ. ಜಗಳ ಅಂತಂದರೆ ಜಗಳ ಮಾಡೋದನ್ನು ಬಿಡಬೇಕು. ಬುರಿ ಬಾತ್ ಅಂತಂದರೆ ಕೆಟ್ಟ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೂಡ ಆಡೋದನ್ನು ಬಿಡಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೇನು ಭಾಷಾ ಜ್ಞಾನ. ಮೀರಾ ಅಚ್ಚಿ ಗಾತಿ ಹೇ. अच्छा. योगराज कटोरी भर दूध लाया. भर. मौसी धीरे से बोलती है. धीरे से. राजधानी एक्सप्रेस गाड़ी अभी आई है. अभी. बच्चे पेड़ के नीचे खेल रहे हैं. के नीचे. नेक्स्ट लेखक परिचय. लेखक परिचय ಭೀಷ್ಮ ಸಾಹನಿ. ಭೀಷ್ಮ ಸಾಹನಿ ಅವರು ಸನ್ 1915 ಆಗಸ್ಟ್ 7ನೇ ತಾರೀಕು ರಾವಲ ಪಿಂಡಿ ಮೇ ಭೀಷ್ಮ ಸಾಹನಿ ಕಾ ಜನ್ಮ ಹುವ. ರಾವಲದ ಪಿಂಡಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭೀಷ್ಮ ಸಾಹನಿ ಅವರ ಜನ್ಮ ಆಗುತ್ತೆ. ಇವರು MA PhD ತಕ್ ಉನ್ಹೋನೆ ಶಿಕ್ಷಾ ಪಾಯಿ ಹೇ ಅಂತಂದರೆ ಅವರು MA PhD ವರೆಗೂ ಅವರು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಸಾಹನಿ ಜಿ ಹಿಂದಿ ಅಂಗ್ರೇಜಿ. ಸಾಹನಿ ಅವರು ಹಿಂದಿ, ಅಂಗ್ರೇಜಿ ಅಂದರೆ ಇಂಗ್ಲೀಷು, ಸಂಸ್ಕೃತ, ರೂಸಿ ಅಂದರೆ ಅದು ಒಂದು ಭಾಷೆ, ಪಂಜಾಬಿ ಆದಿ ಭಾಷಾओं के ಜ್ಞಾನ ಹೇ. ಇವರಿಗೆ ಇದೆಲ್ಲ ಭಾಷೆಯ ಜ್ಞಾನವಿತ್ತು. ಇನ್ ಭಾಷಾओं की
ಇನ್ಕಿ ಅನೇಕ ರಚನಾಯೇ ಪ್ರಕಟ ಹುಯಿ. ಈ ಎಲ್ಲ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಇವರು ಹಲವಾರು ರಚನೆಗಳನ್ನು ಪ್ರಕಟಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. विशेषकर आम आदमी का जीवन इनके रचनाओं में अंकित हुआ है. ಅಂದರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಅಂತಂದರೆ ಸಾಧಾರಣ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ರಚನೆಗಳನ್ನು ಇವರು ಅಂಕಿತಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಝರೋಖೆ, ಕಡಿಯಾ, ತಮಸ್, बसंती आदि इनके उपन्यास है. भाग्यरेखा, भटकती राख, वड्डच शोभा यात्रा आदि कहानी संग्रह है. भीष्म साहनी जी ने जीवनिया भी लिखा है. यथा भाई बलराज अपनी बात कबीर खड़ बाजार में माधवी मुआवजे आदि नाटक है. साहनी जी शिरोमणि पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, सोवियत लैंड नेहरू पुरस्कार इत्यादि इनको मिला है. इत्यादि से शोभित है. ಓಕೆ, ಸೊ ಇದು ಕವಿ ಪರಿಚಯ. ನಿಮಗೆ ಕವಿ ಪರಿಚಯದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಡೌಟ್ ಇದ್ದರೆ ನನಗೆ ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ನಾನು ನಿಮಗೆ ಆನ್ಸರ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ರಿಪ್ಲೈ ಮಾಡ್ತೀನಿ. ಓಕೆ ಮಕ್ಕಳ, ಇಷ್ಟು ಮೌಸಿ ಪಾಠದ ಕ್ವಶನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆನ್ಸರ್ಸು, ಲೆಸನ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ನು ಆಗಿದೆ. ಓಕೆ, ನಾನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ನಾನು ಸಿಗ್ತೀನಿ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಟೇಕ್ ಕೇರ್, ಬಾಯ್.